नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दिव्यांग लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील तुमच्या मित्र कंपनीमध्ये जर कोणी दिव्यांग लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक पोर्टल लॉन्च झालं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्य पोर्टल. तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनातून हे पोर्टल लॉन्च झालं आहे. या पोर्टलवरती सध्या तरी 14 योजना आहेत. या 14 योजनेचा लाभ तुम्ही एकाच पोर्टलवरती एकाच दिव्यांग लाभार्थ्यासाठी तुम्ही घेऊ शकता. आता सध्या 14 योजना आहेत. भविष्यात यामध्ये भरपूर योजना लॉन्च होतात. म्हणजे भरपूर ज्या काही दिव्यांग लाभार्थ्यासाठी योजना आहेत त्या सर्व योजनेचा लाभ तुम्ही एकाच पोर्टलवरती म्हणजेच दिव्यांग सहाय्य पोर्टलवरतीच तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने तुम्ही या पोर्टलवरती पहिला लॉग इन करायचं आहे आणि नंतर ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. लक्षात घ्या, चुकीची माहिती भरू नका आणि जी काही चुकीची नोंदणी आहे, फेक सर्टिफिकेट आहे, अशा कोणत्याही व्यक्तीने इथे काहीही करायचं नाही आहे. कारण या पोर्टलवरती एकदम सिक्युरिटी चांगली आहे आणि तुकाराम मुंडे यांच्या साहाय्यातूनच या ठिकाणी हे पोर्टल लॉन्च झालं आहे. त्यांनी ऑलरेडी जे फेक दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना पकडलेलं आहे, शिक्षासुद्धा त्यांना दिलेली आहे. त्याच्यामुळे फेक नोंदणी किंवा फेक क्लेम हे तुम्ही या पोर्टलवरती करायचे नाहीत. आणि जर तुम्हाला या पोर्टलवरती कोणकोणत्या 14 प्रकारच्या योजना आहेत, कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेता आणि कसा घ्यायचा, त्यासाठी पात्रता काय असणार आहेत, डॉक्युमेंट काय लागणार आहेत, येणारे अपकमिंग जे काय व्हिडिओ असणार आहेत त्या सर्व व्हिडिओमध्ये त्या सर्व बाबींची माहिती तुम्हाला मिळणार आहे. आता हे सगळी माहिती तुम्हाला कुठे भेटेल तर इथं प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये सगळीच जे काही योजना आहेत, क्लेम आहेत, माहिती, डॉक्युमेंट A to Z माहिती तुम्हाला या प्लेलिस्टमध्येच मिळेल. लाभार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही या पोर्टलवरती येणार आहात. इथं आल्यानंतर तुम्हाला नोंदणी हा ऑप्शन आहे. इथं नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी हा ऑप्शन आहे. म्हणजे फक्त एकदाच नोंदणी करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे UDID कार्ड आहे का? होय तुमच्याकडे असेल तर होय करायचं, नसेल तर हातानं तुम्हाला माहिती भरायची. होय असेल तर होय करा. त्याच्यानंतर 16 अंकी MH नंबर असणार आहे. MH पासून स्टार्ट असणार आहे. तो UDID नंबर टाकायचा आहे. महिना, दिनांक आणि वर्ष असे 3 टाईपमध्ये इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची आहे. त्याच्यानंतर OTP टाकायचा आहे. UDID नंबरला जो नंबर रजिस्टर आहे त्या नंबरवरती OTP जाणार आहे. इथं हिरव्या कलरचं मध्ये तुम्हाला जे काय ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि OTP व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायचं आहे. या ठिकाणी स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून झालं की खालच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही आधार नंबर टाकला की आधारला जी काही माहिती लिंक आहे ती माहिती सगळी ॲटोमॅटिक येणार आहे. यामध्ये ईमेल ID आणि तुमची वैवाहिक स्थिती हे तुम्हाला स्वतः मॅन्युअली भरावं लागणार आहे. आता ईमेल ID जो तुमचा आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल ID टाकून झाला की वैवाहिक स्थिती, घटस्फोटित, विवाहित, अविवाहित जे काय आहे ते तुम्ही निवडायचं आहे. स्वतः या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे आणि जी माहिती येईल ती ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर कौटुंबिक माहिती आहे. यामध्ये तुमचं वडिलाचं नाव असेल, वडिलाचं मधलं नाव असेल, आडनाव असेल तर हे टाकायचं आहे. वडिलाचं मधलं नाव काही गरजेचं नाही आहे, पण हवं तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर वडील दिव्यांग आहे का? होय तर होय, नाही तर नाही, जे आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं UDID कार्ड असेल तर टाका, नसेल तर पण काय हरकत नाही आहे. लक्षात घ्या, इथं रेडफुली आहे तीच माहिती तुम्हाला मॅन्युअली आहे, म्हणजे कंपल्सरी आहे, ती भरायचीच आहे. या ठिकाणी आईचं नाव आहे, जे नाव आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर आईचं मधलं नाव म्हणजे ते पतीचं असू दे किंवा वडिलाचं असू दे, जे आधार कार्डनुसार आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आडनाव, आईचं आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आई दिव्यांग आहे की नाही, होय तर होय, नाही तर नाही. UDID नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही म्हणून चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पती किंवा वडिलाचं जे काय नाव आहे, पत्नीचं किंवा जे काय नाव आहे, नाव आडनाव जे आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर वैवाहिक, विवाह दिनांक ते टाकायचं आहे. पती दिव्यांग आहे नाही जे आहे ते टाकायचं आहे. या ठिकाणी जे स्टार मार्क आहे तेच तुम्हाला या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, बाकीचं तुम्ही सोडू शकता. स्थिती माहिती आहे, यामध्ये ऑटोमॅटिक येणाऱ्या सगळी माहिती. फक्त महाराष्ट्राचे आदिवासी किंवा रहिवासी प्रमाणपत्र आहे का, होय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड द्यायचं आहे. पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे, म्हणजे क्रमांक आहे तो टाकायचा आहे. स्थिती दिव्यांग होय, UDID नंबर ऑटोमॅटिक येईल. अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे,
ते टाकायचं आहे, स्वरूप काय आहे, टक्केवारी काय आहे ते टाकायचं आहे, सध्याचा पत्ता तुम्ही जिथं राहताय तिथला पत्ता टाकायचा आहे, घर क्रमांक, रस्त्याचं नाव, पिनकोड, जिल्हा, तालुका ही सगळी तुम्हाला माहिती व्यवस्थितपणे टाकायची आहे. आता ही माहिती टाकून झाल्यानंतर स्थानिक संस्था असेल तर ती सुद्धा तुम्ही निवडायचं आहे, म्हणजे लोकल बॉडी ती निवडायची आहे किंवा टाकायची आहे. त्याच्यानंतर स्थायी पत्ता आहे, तो स्थायी पत्ता वरच्या ठिकाणी तुम्ही जो पत्ता दिला तोच आहे तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे आणि खाली ती माहिती टाकायची. आता होय केलं तर वरचा पत्ता तोच खाली येणार आहे. शिक्षण व व्यवसाय तपशील. आता इथं स्क्वेअर बॉक्सवरती जर तुम्ही क्लिक केलं की कायदेशीररित्या तुम्हाला दुसरे कोणीतरी पालक आहेत जे तुमचं सांभाळ करत आहेत त्यांचीच माहिती तुम्हाला इथं खालच्या साईडला भरायची. आता ज्यांना कायदेशीर किंवा ओरिजिनलमध्ये पालक आहेत त्यांनी या ठिकाणी स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं नाही. तुमचे जे काही पालक आहेत ओरिजिनल त्यांची माहिती तुम्हाला भरायची आहे. ज्यांच्याकडे पालक नाही, ज्यांचा सांभाळ दुसरं कोणी करत असेल तर त्यांनी स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून जी माहिती आहे ती भरायची आहे, पण बाकीच्यांनी त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. शिक्षणाची पातळी तुमचं काय झालेलं आहे शिक्षण ते तुम्ही स्वतः निवडायचं आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च पातळी तुमची काय शिक्षणाची आहे ते जास्त शिक्षण असेल तर ते टाकायचं आहे. आता हे काय मॅन्डेटरी नाही, जे निवडायचं तुम्ही ते निवडा. व्यवसायाचा प्रकार तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करताय ते तुम्हाला निवडायचं. आता शेती करत असाल तर शेती जे काय आहे ते तुमचं ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर मुख्य व्यवसाय म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, शेती असेल, शेतीमध्ये कोणते प्रकार आहे, सरासरी वार्षिक उत्पन्न काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. आता उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला त्याच्यावरती ते एक्झॅक्ट समजणार आहे. पालकांचे आणि तुमचं एकत्रित उत्पन्न काय असेल तर ते तुम्ही टाकू शकता. वैयक्तिक असेल तर वैयक्तिक टाका, हरकत नाही आहे. बँक खात्याची माहिती तुमची जी काय बँकेचं खाता क्रमांक आहे, IFSC कोड आहे, बँकेचं नाव असेल, ही सगळी माहिती व्यवस्थितपणे अचूकपणे तुम्हाला भरायची आहे. खातेधारकाचं नाव म्हणजेच जो कोण लाभार्थी आहे त्या दिव्यांग लाभार्थ्याचं स्वतःचं नाव या ठिकाणी व्यवस्थित पासबुकनुसार टाकायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये. IFSC कोड क्रमांक वगैरे जे काय आहे ते त्याच्यामध्ये. तर इतर माहितीमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखालचा आहात की नाही, होय तर होय, नाही तर नाही. म्हणजे पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्ही होय निवडायचं आहे आणि नसेल तर नाही निवडायचं आहे. आर्थिक दुर्बल घटक आहे का, होय तर होय, नाही तर नाही. आता काही जण भरपूर या ठिकाणी होयच करणार आहेत. आता जर आई वडील नसेल तर कोण दुसरं देखभाल करत असेल तर देखभाल करणाऱ्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे जे काही नाव, मधलं नाव, आडनाव, त्यांचा मोबाईल नंबर असेल किंवा नातं काय तुमचं त्यांच्याशी आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर काळजीवाहक कोण संस्था असेल तर किंवा NGO असेल तर त्यांची माहिती देण्यासाठी तुम्हाला इथं स्क्वेअर बॉक्स आहे. या स्क्वेअर बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. संस्थेची माहिती, नोंदणी क्रमांक संस्थेचा असेल, पदनाम वगैरे जे काय आहे ती माहिती ती संस्थेमार्फत तुम्हाला मिळते, ती तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. पण स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करूनच तुम्हाला ते टाकायचं आहे. जर NGO नसेल तर देखभाल करणाऱ्याची माहितीमध्ये तुम्ही स्वतः तिथं वेगळी माहिती टाकायची. आता यामध्ये देखभाल कोण करतं त्याच्यानुसारच तुम्हाला ही सगळी माहिती टाकायची. आता जिल्हा असेल, पिनकोड, तालुका, काय ती स्थानिक संस्था असेल वगैरे, लोकल बॉडी, विलेज, गाव जे आहे ते टाकायचं आहे तुम्हाला त्या संस्थेसंबंधित. तर हे सगळी माहिती टाकून झाली की स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं UID कार्डमध्ये काही माहिती भरायची असेल, चेंज करायचं असेल तर तुम्ही अगोदर चेक करून घ्या. सबमिट करा त्याच्यावरती क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालं असणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा UID नंबर असणार आहे, म्हणजे युजर नेम असणार आहे आणि त्या नंबरवरती जो OTP जाणार आहे तो OTP या ठिकाणी सबमिट करून तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा हा डॅशबोर्ड असणार आहे. इथं सगळी तुमची माहिती ऑटोमॅटिक येणार आहे. पात्र योजना ह्याच्यावरती क्लिक केलं की ज्या पण पात्र योजना तुमच्यासाठी आहेत, ज्या योजनेमध्ये तुम्ही पात्र लाभार्थी असाल त्या सगळ्या योजना तुम्हाला इथं दिसणार आहेत. आता या ठिकाणी सध्या तरी 14 योजना आहेत या पोर्टलवरती. भविष्यात यामध्ये आणखी ही योजना वाढण्याची शक्यता आहे. लाभार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या पोर्टलवरती तुमचं पहिला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला 14 प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येतो. लाभ कसा घ्यायचा जाणून घेण्यासाठी या प्लेलिस्टला नक्की सेव्ह करा. धन्यवाद.